ताईंचा काय म्हणा? आता आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने महापौर उपमहापौर यांचं अर्ज भरण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। आदरणीय मायादेवी परदेशी यांचं महापौर पदासाठी आणि ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील यांचं उपमहापौर पदासाठी या ठिकाणी आम्ही अर्ज भरण्यासाठी आलेलो आहे। आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस, प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण, उत्तर महाराष्ट्राचे आमचे नेते आदरणीय गिरीश भाऊ महाजन आणि आमचे नेते या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार भाऊ रावल, जिल्हा अध्यक्ष गजेंद्र शेकांपळकर आणि सर्वच पदाधिकारी नगरसेवक यांच्या समवेत आम्ही या ठिकाणी महापौर उपमहापौर पदाचा फॉर्म भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी भरणार आहे। मला वाटतं का खात्री बोलायची गरजच नाही, 50 नगरसेवक जर बहुमताने आम्ही निवडून आलेलो आहोत। भारतीय जनता पार्टी एक शिस्तबद्ध पक्ष आहे। प्रदेश अध्यक्षांचा आदेश तो आमच्याला ऑलरेडी येऊन गेलेला आहे। त्या हिशोबाने विजय 100% भारतीय जनता पार्टीचा जो शिवसेनेला आजच शुभेच्छा देतो। शिवसेना आणि फारुख शाह या दोघांना खूप शुभेच्छा देतो। त्यांनी त्यांचा विरोधी पक्षनेता तर बसून दाखवावा, बाकी महापौरचं तर लई लांबची गोष्ट। त्यांनी असंही म्हटलेलं आहे की एमआयने अर्ज घेतलेला आहे आणि माझ्या सांगण्यावरनं फारुख शाहने आणि शिवसेनेने माघारी घ्यावी। जर माझं एवढं चालत असेल, जर मी एवढा पॉवरफुल नेता असेल या शहराचा, तर कदाचित त्यांनी माझं हे पण ऐकलं पाहिजे। महापौर असतो, पक्षाचे जे आदेश येतील त्याप्रमाणे पुढची कारवाई होईल। परंतु काळजी करू नका, आमच्याकडचे इच्छुक सर्वांना न्याय आणि समान संधी मिळणार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।